नमस्कार मुलांना, जर तुम्ही शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला पाठांतर तोंडपाठ डोळे झाकून जरी विचारलं तरी येणं आवश्यक आहे. अशा गोष्टींचा आपण आज सराव करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे. वाचत लिहायचं म्हणजे काय होईल, तुम्हाला हे लवकरात लवकर पाठांतर होईल. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पाठांतरामध्ये 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 30 संख्यांचे वर्ग म्हणजे काय, एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतर जो गुणाकार येतो म्हणजे त्या संख्येचा तो वर्ग असतो. जसं आता बघा, 1 ला 1 न गुणलं, 1 चा वर्ग किती आहे, 1 1 1. 2 ला 2 नच गुणलं, बेदुनी 4. 3 चा वर्ग 3 त्रिक 9. 4 चा वर्ग 4 चौक 16. 5 चा वर्ग 5 5 25. 6 चा वर्ग 6 6 36. 7 चा वर्ग 7 7 49. 8 चा वर्ग 8 8 64. 9 चा वर्ग 9 9 81. 10 चा वर्ग 10 10 100. 11 चा वर्ग 121. 12 चा वर्ग 144. 13 चा वर्ग आहे 169. 14 चा वर्ग आहे 196. 15 चा वर्ग आहे 225. 16 चा वर्ग आहे 256. 17 चा वर्ग आहे 289. 18 चा वर्ग आहे 324. 19 चा वर्ग आहे 361. 20 चा वर्ग आहे 400. 21 चा वर्ग आहे 441. 22 चा वर्ग आहे 484. 23 चा वर्ग आहे 529. 24 चा वर्ग आहे 576. 25 चा वर्ग आहे 625. 26 चा वर्ग आहे 676. 27 चा वर्ग आहे 729. 28 चा वर्ग आहे 784. 29 चा वर्ग आहे 841. आणि 30 चा वर्ग आहे 900. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 30 चे वर्ग पाठ झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 10 चे घन पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 10 चे घन. घन म्हणजे काय, घन म्हणजे एका संख्येचा 3दा केलेला गुणाकार. 1 चा घन. 1 चा घन म्हणजे काय, 1 गुणिले 1 गुणिले 1. 1 1 1 1 1 1. 1 चा घन आहे 1. 2 चा घन. 2 चा 3 वेळा केलेला गुणाकार. 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येणार, बेदुनी 4. 4 दुनी 8. तर 3 चा घन. 3 चा घन किती आहे, 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. 4 चा घन. 4 चा घन आहे 64.
4 चौक 16, 16 चौक 64. 5चा घन आहे 125. 6चा घन आहे 216. 7चा घन आहे 343. 8चा घन आहे 512. 9चा घन आहे 729 आणि 10चा घन आहे 1000. 10चा घन आहे 1000. 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8. 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27. याला म्हणायचं 1 ते 10 संख्येची घन सुद्धा तुम्हाला पाठांतर असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला वर्ग पूर्ण पाठ असतील तर तुम्हाला मूळ संख्या सुद्धा पाठांतर असणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला माझ्यासोबत मूळ संख्या लिहायची आहेत. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या फक्त एक आणि त्या संख्येच्या पाड्यामध्ये येतात, दुसऱ्या कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये येत नाहीत, त्यांना मूळ संख्या असं म्हणायचं. तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत पहा. 1 ते 10 मध्ये आहे 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत. 11, 13, 17, 19. नंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 ह्या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोन मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 ह्या तीन मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 ह्या दोन मूळ संख्या आहेत. 60 ते 70 मध्ये 61 आणि 67 ह्या दोन मूळ संख्या आहेत. यानंतर 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 या तीन मूळ संख्या आहेत. नंतर 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 ह्या दोन संख्या आहेत. आणि शेवटची सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे 97. आता ह्या संख्यामध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे आणि एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. आता ह्या संख्यांना सोडून जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व कसल्या संख्या आहेत म्हणायचं त्यांना संयुक्त संख्या. ह्या संख्यांना सोडून असणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या. यानंतर तुम्हाला पाठांतर असाव्यात जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ आहेत पण त्या जोडमूळ संख्यामध्ये फक्त फरक 2चा आहे. म्हणजे जवळच्या दोन मूळ संख्या की त्यांच्यातला फरक 2 असावा फक्त. जसं आता 3 आणि 5. 3 आणि 5 मध्ये फक्त 2चा फरक आहे. नंतरची जोडमूळ संख्या आहे 5 आणि 7. 5 7 पेक्षा 2 लहान आहेत. नंतर 11 13. नंतरची जोडमूळ संख्येची जोडी आहे 17 19. यानंतर 29 31. 41 43. 69 61. 71 आणि 73. ह्या अशा 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. किती संख्या आहेत? फक्त 8 जोडमूळ संख्या आहेत. यानंतर तुम्हाला माहित असावं त्रिकोणी संख्या. 1 ते 100च्या त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. तर तुम्ही पाहिलं तर हा एक छोटासा त्रिकोण तयार झालेला आहे बघा. सर्वात वरती जी संख्या आहे याला म्हणायचं त्रिकोणी संख्या. ही कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या. आणि 1 2 3 4 हे काय आहेत? पाय आहेत. तर 1 ते 100 मध्ये जे त्रिकोणी संख्या आहे ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. मग कोणत्या आहेत त्रिकोणी संख्या बघा? 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 इतक्या 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या आहेत. यानंतर तुम्हाला मराठीमध्ये वर्णमाला ही तोंडपाठ असायला हवी. वर्णमाला तुम्ही पहिलीला शिकलेला आहात पण तुम्हाला क्रम लक्षात नसेल. हा क्रम आपल्याला सरावानं पाठ होतो. तर स्वर कोणकोणते आहेत? अ, तुम्ही लिहायचे माझ्यासोबत. अ आ ई ई, अ आ ई ई, उ उ, ए ऐ, ऐ ओ, ऐ ओ, अ औ, आ. ही वर्णमाला तुम्हाला तोंडपाठ असायला हवी. हे आहेत स्वर. अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ आहा. त्यानंतर व्यंजन घेणार आहोत आपण. क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ हे व्यंजन आहेत. आणि क्ष आणि ज्ञ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. संयुक्त व्यंजन आहे, संयुक्त व्यंजन आहेत. आता हे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये क्रम लावण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. वर्णमाला तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. क्रम असं फास्ट यायला पाहिजे. अ आ ई ई उ उ उ उ ए ऐ ऐ ओ औ आ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ हे तुम्हाला तोंडपाठ असायला आवश्यक आहे. ठीक आहे. आता पुढं नंतर महत्वाचं आहे तुम्हाला एबीसीडीचा क्रम येणं. एबीसीडी तुम्हाला येते माहिती मला. ए बी सी डी ई. आता यांचा क्रम असतो हा तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. 1 2 3 4 5. ई चा क्रम कोणता आहे? 5. ई चा कोणता आहे? यानंतर तुम्हाला
पाठांतर असणं आवश्यक आहे. ABCDचा क्रम A B C D E हे तुम्हाला माझ्यासोबत लिहायचं आहे. 1 2 3 4 5 हा झाला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे तुम्हाला हा क्रम पाठ पाहिजे. 21 22 23 24 25 हा क्रम तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाठ करायचा. एवढं पाठ झाल्यानंतरच मग पुढचं पाठ करायचं आहे आपल्याला. F G H I J डावीकडून उजवीकडे 6 7 8 9 10 16 17 18 19 आणि 20 हा झाला उजवीकडून डावीकडचा क्रम आणि हा डावीकडून उजवीकडचा क्रम आहे. हे एवढं पूर्ण कन्फर्म झाल्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. काही करायचे नाही. K L M N O 11 12 13 14 15 तर इथं हा उजवीकडून डावीकडे किती येणार आहे? 19 11 12 13 14 15 पुढचा टप्पा आहे P Q R S T. आता डावीकडून उजवीकडे किती क्रमांक आहे? 15 16 17 18 19 आणि 20. आता उजवीकडून डावीकडे कितवा क्रमांक आहे पाहूयात आपण. 6 7 8 9 10 पुढचा टप्पा आहे U V W X Y. आता डावीकडून उजवीकडे कितवा क्रमांक येणार आहे? 20 21 22 23 24 आणि 25. डावीकडून उजवीकडून डावीकडे कितवा क्रमांक येणार आहे आता? 5 1 2 3 4 5 हे क्रमांक तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये समसंख्यांचे क्रमांक कोणते आहेत पाहूत आपण. समसंख्या D अक्षर आहे डावीकडून उजवीकडं. नंतर F अक्षर समसंख्येचा आहे, सॉरी B पण आहे. B D F समसंख्या आहे. H समसंख्येचा अक्षर आहे. J समसंख्या आहे. नंतर L समसंख्या आहे. N समसंख्या आहे. P समसंख्या आहे. R T V आणि X हे समसंख्यांचे अक्षर आहेत. आता मूळ संख्यांचे अक्षर कोणते आहेत? मूळ संख्यांचे अक्षर आहेत B C E G K M Q S आणि W हे मूळ संख्यांचे अक्षर आहेत. डावीकडून उजवीकडे पाहत गेलं तर आपण या पद्धतीनं आपल्याला हे मूळ संख्या ह्या इंग्रजी मूळाक्षर हे व्यवस्थितपणे यायला हवेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे दिशाचक्र. तुम्हाला माझ्यासोबत काढायचं आहे हे दिशाचक्र. सर्वप्रथम समजून घ्या.
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वाघ इकडे आला नाही. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या उपदिशा आहेत. आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय येतात? पूर्वेकडे तोंड आहे तुमचं पूर्वेकडे तोंड आहे, उत्तरेकडे तोंड आहे, पश्चिमेकडे तोंड आहे आणि दक्षिणेकडे तोंड आहे. जेव्हा तुमचं उत्तरेकडे तोंड असेल तेव्हा तुमची डावी बाजू ही असणार आहे आणि उजवी बाजू ही असणार आहे. तुमचं जेव्हा उत्तरेकडे, उत्तर दिशेला तोंड आहे तेव्हा तुमची डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. जेव्हा तुमचं पूर्वेला तोंड आहे तेव्हा तुमचं ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. जेव्हा तुमचा चेहरा दक्षिणेकडे आहे तेव्हा तुमची ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. जेव्हा तुमचा चेहरा पश्चिमेकडे आहे तेव्हा ही तुमची डावी बाजू आहे आणि उजवी बाजू आहे. जेव्हा तुम्हाला डावीकडे वळायचं आहे तेव्हा तुम्हाला डावीकडे वळायचं तेव्हा तुम्हाला या दिशेनं असं फिरायचं आहे. आणि जेव्हा उजवीकडे तुम्हाला वळायचं आहे तेव्हा तुम्हाला घड्याळाच्या दिशेनं, घड्याळाचा काटा ज्या दिशेनं फिरतो त्या दिशेनं तुम्हाला वळायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला डावीकडे वळायचं आहे तेव्हा अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं तुम्हाला फिरायचं आहे. तुम्ही जेव्हा उजव्या दिशेनं फिरतात, उजव्या दिशेनं म्हणजे घड्याळाच्या दिशेनं जेव्हा फिरत असतात, तुमचा चेहरा उजव्या दिशेनं करतात किंवा उजव्या बाजूनं वळतात, त्याला घटीवत वळण म्हणायचं. काय म्हणायचं याला? घटीवत वळण. आणि जेव्हा तुम्ही डाव्या बाजूनं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं असं गोल फिरतात त्याला काय म्हणणार आहोत आपण? प्रतिघटीवत. याला काय म्हणणार आपण? प्रतिघटीवत. आणि याला काय म्हणणार आपण? जेव्हा घड्याळाच्या दिशेनं वळतो तेव्हा घटीवत म्हणजे उजवीकडे वळणाला घटीवत म्हणायचं आणि डावीकडून वळत असताना प्रतिघटीवत वळण असे म्हणतात. यानंतर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे की लहानात लहान एक अंकी संख्या 1 आहे, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9 आहे, लहानात लहान 2 अंकी संख्या 10 आहे, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे, लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे, लहानात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999 आहे, लहानात लहान 5 अंकी संख्या 10,000 आहे, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999 आहे. लहानात लहान 6 अंकी संख्या 1,00,000 आहे. तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 1,00,000 आहे. तर मोठ्यात मोठे 6 अंकी संख्या ही 99,999 ही आहे. 99,99,99,900. मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या ही 9,99,999 आहे. लहानात लहान सममूळ संख्या एकच आहे, ती म्हणजे 2 आहे. यानंतर सर्वात लहान समसंख्या 2 आहे. तर सर्वात मोठी समसंख्या ही 2 अंकी 98 आहे. सर्वात लहान विषम संख्या 3 आहे. तर सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या ही 99 आहे. तर हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, हे माहीत असणं आवश्यक आहे. याच्यासाठी ही पण ट्रिक वापरतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. आणि जर तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात.
आजुमा, ऑडिमे, ऑडिमे जा. ऑक्टोबर, जुलै, मार्च, ऑगस्ट, डिसेंबर, मे आणि जानेवारी ह्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात. फेब्रुवारी सोडलं तर बाकी सर्व महिन्यामध्ये 30 दिवस असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं, कारण की कोणत्या महिन्यात कोणते दिवस किती दिवस असतात हे सुद्धा लक्षात असणं आवश्यक आहे. यानंतर फेम, फेब्रुवारी ते मार्च हा उन्हाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च, फेब्रुवारी ते फेम म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे उन्हाळा ऋतू असतो. फेम उन्हाळा असतो. जूस, जून ते सप्टेंबर महिना हा पावसाळा असतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. नंतर जॉन, आता इथं उलट आहे बघा. न म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. ऑन, ऑन मीन्स ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये हिवाळा ऋतू असतो. फेम उन्हाळा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जूस, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा असतो. ऑन, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचं न घेतलेलं आहे. तर जानेवारीचं न आहे, तर जानेवारीपर्यंत हा हिवाळा हा ऋतू असतो. आजचं आपलं शेवटचं लेखन आहे, खूप महत्वाचं आहे. हे सुद्धा तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला माझ्यासोबत लिहायचं आहे. उपऋतू हे 6 आहेत. वसंत, वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख महिन्यात असतो. चैत्र आणि वैशाख. यानंतर ग्रीष्म लिहायचंय, तुम्हाला माझ्यासोबत पाठ करायचा आहे. ग्रीष्म हा ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात असतो. वर्षा ऋतू श्रावण आणि भाद्रपद. या महिन्यामध्ये असतो. शरद ऋतू अश्विन आणि कार्तिक महिन्यात असतो. हेमंत, हेमंत ऋतू मार्गशीर्ष पौष महिन्यात असतो. आणि शिशिर हा ऋतू माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये असतो. तर चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा व हनुमान जयंती असते. वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया असते. ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा व मंगळागौरी असतात. आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा असते. श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि नागपंचमी असते. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात.
व गौरी येतात. सोबतच हरितालिकेचा आपला उपवास असतो. आश्विन महिन्यामध्ये दसरा व नवरात्र असते. कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी असते. दिवाळीला सोबतच काय असतं? बलिप्रतिपदा व भाऊबीज असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत असते. माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री व फाल्गुन महिन्यामध्ये होळी आणि नागपंचमी असते. ठीक आहे मुलांनो, एवढ्या गोष्टी तुम्ही जर शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला येणं खूप आवश्यक आहे. ओके.